नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। गेल्या अनेक दिवसापासून सुप्रीम कोर्टाकडून असे निर्णय दिले जात आहेत की ज्यामुळे जे आहे एससी कॅटेगरी असेल किंवा बौद्ध समाज असेल, मागासवर्गीय असेल यांच्याबद्दल जे आहे कमकुवत भावना किंवा यांचे निर्णय यांच्यासाठी जे कायदे बनलेले आहेत त्यांना कमकुवत करण्याचं काम जे आहे सध्या सुप्रीम कोर्ट करताना दिसत आहे। सुप्रीम कोर्टाकडून गेल्या अनेक दिवसापासून असे निर्णय घेतले जात आहेत ज्यामुळे आता असे प्रश्न पडायला लागले, जणू काय एखाद्या जातीचा द्वेष केला जातो किंवा यांना मागे कसं ठेवले जाईल असे हे निर्णय घेताना दिसत आहे। अशा अनेक घटना, अशा अनेक निर्णय जे सुप्रीम कोर्टाकडून गेल्या काही दिवसापासून घेण्यात येत आहेत। त्यामध्ये सर्वात पहिला जो निर्णय घेण्यात आलेला होता तो आरक्षणाबाबत जो निर्णय सुप्रीम कोर्टाकडून घेण्यात आला तो म्हणजे हा होता की इथून पुढे एससी एसटी कॅटेगरीचं जे आरक्षण असेल, बौद्ध समाजाचं मागासवर्गीयांचं जे आरक्षण असेल त्यामध्ये आता गटतट पाडता येईल। त्याचं गट पाडून एबीसीडी मध्ये प्रवर्गन करून त्याच्यामध्ये जे आहे वेगवेगळ्या जातींना जे आहे वेगवेगळे प्रावधान देण्यात येतील। हे लोक पुढे गेले त्यांचं आरक्षण कमी करा, हे लोक मागे राहिले त्यांचं आरक्षण वाढवा आणि कोणत्या बेसिसवर ठरवणार हे संपूर्ण राज्याला अधिकार देण्यात आलेले होते। राज्य जे ठरवेल तेच कायदा असा आरक्षणामध्ये जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेला होता। त्यानंतर संपूर्ण बौद्ध समाज असेल, मागासवर्गीय असतील किंवा जे काही एससी एसटी कॅटेगरीचे लोक असतील यांच्यामध्ये ज्या एक भावना उफाळली आणि त्यानंतर भारत बंदचं आंदोलन देखील करण्यात आलं, तरी देखील सुप्रीम कोर्टाकडून त्यांचा निर्णय मागे घेण्यात आलेला नाही। तर त्या उलट जे सुप्रीम कोर्टाकडून एक आणखी अट घालण्यात आलेली होती की इथून पुढे एससी एसटी कॅटेगरीचा आरक्षणाचा फायदा जर मिळवायचा असेल तर तुम्हाला क्रिमिनियर लागेल आणि त्यानंतर भारत बंद केल्यानंतर सरकारने फक्त देखावा करण्यासाठी क्रिमिनियर लागणार नाही असं म्हणत त्यांनी निर्णय दिला। परंतु समोर ज्या एससी एसटी कॅटेगरीमध्ये जे काही प्रवर्ग पडणार किंवा जे काही गटतट पडणार याबाबत त्यांनी कुठलंही विधान केलं नाही, कारण हे RSSचं सरकार आहे आणि यांनाच असं वाटतं की मागासवर्गीय लोक, एससी एसटी कॅटेगरीतील लोक जे आहेत, बौद्ध समाज जो आहे तो मागे राहिला पाहिजे। आणि यानंतर सुप्रीम कोर्टाने काहीच दिवसात पुन्हा एक निर्णय दिला, तो निर्णय म्हणजे अॅट्रॉसिटी बाबत निर्णय देत असताना सुप्रीम कोर्ट असं म्हणाले की इथून पुढे एखादा व्यक्ती जर तुमचा अपमान करत असेल, तुमची बेइज्जती करेल असेल तर ते ठीक आहे, परंतु तुमची जात कोणती आहे हे त्याला माहीत नसेल किंवा त्याने तुमच्या जातीय द्वेषाच्या भावनातून तुमची बेइज्जती केली नसेल तर त्याच्यावरती अॅट्रॉसिटी लागणार नाही। तर इथून पुढे तुमच्यासोबत जातीवाद घडला किंवा तुमच्यासोबत कोणीतरी जातीय भावनेने वागले हे आता एससी एसटी कॅटेगरीच्या बौद्ध समाजाच्या माणसाला स्वतःला कोर्टासमोर सिद्ध करावं लागेल। इथून पुढे तुम्हाला जर कोणी तुमच्या जातीमुळे नोकरीतून काढून टाकलं किंवा तुमची जात कुठली असेल तर तुमच्या घरापुढे कचरा आणून टाकला किंवा कोणी तुम्हाला तुमच्या जात माहीत असून तुम्हाला शिवीगाळ केली तरी देखील त्याच्यावरती अॅट्रॉसिटी लावता येणार नाही, कारण त्याच्या मनामध्ये तुमच्या जातीबद्दल किंवा तुमच्या जातीमुळे त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्यात असं सिद्ध होत नाही। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्याला जे आहे कसं कमकुवत करता येईल हे दाखवून दिलं आणि त्यामुळे आता अनेक लोकांमध्ये याबाबत जे आहे नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे, कारण सुप्रीम कोर्टात जर असे निर्णय देत असेल तर मागासवर्गीय लोकांनी, बौद्ध समाज आणि एससी एसटी कॅटेगरीच्या लोकांनी कुठे जावं, कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न उभारताना दिसत आहे। कारण अॅट्रॉसिटी बद्दल दिलेला हा निर्णय खूप चुकीचा आहे असं देखील काही गटांकडनं बोललं जात आहे, काही लोकांकडनं बोललं जात आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला यामुळे बौद्ध समाजाला किंवा मागासवर्गीयांना कमकुवत करण्याची त्यांनी जणू काय ठाणून घेतलंय, भूमिका घेतली असं दिसून येतंय। तरी तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।